अरुण यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपला इंग्लिश स्पीकिंगचा क्लास हा सुरू आहे आणि या क्लासमध्ये आपण कालपर्यंत हाव आणि हॅज म्हणजे माझ्याजवळ ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचे नावं घेऊन आपल्याला वाक्य बनवायचे आहेत, बोलायचे आहेत, लिहायचे आहेत, ते आपलं सुरू आहे. परंतु काल आपण क्वेश्चन मार्क ज्यामध्ये क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारला जातो, प्रश्नार्थक वाक्य आपण शिकत आहोत. तर प्रश्नार्थक वाक्याचा पुढचा भाग आज आपला रिव्हिजनचा पार्ट आहे, प्रॅक्टिस आहे, सराव आहे. त्याच वाक्याचा पुन्हा सराव आपल्याला घ्यायचा आहे. तर त्यावर आधारित आपण वाक्य शिकणार आहोत. तर त्याला आपण सुरुवात करूया. प्रश्न विचारताना हॅव आपल्याला अगोदर घ्यायचा असतो. हॅव आय अ बॅट. बॅट तुम्हाला माहित आहे. हॅव आय अ बॅट म्हणजे माझ्याजवळ बॅट आहे का? माझ्याजवळ बॅट आहे का? माझ्याजवळ बॅट आहे का? आपण प्रश्न विचारतो, स्वतःला प्रश्न विचारतो, दुसऱ्याला प्रश्न विचारतो. असे प्रश्न विचारणारे वाक्य सुद्धा आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता आले पाहिजे, लिहिता आले पाहिजे, नवीन वाक्य बनवता आले पाहिजे. आता बॅटला मराठीमध्ये फळी म्हणतात. फळी मराठीचा शुद्ध उच्चार फळी आहे, परंतु फळी आपण वापरत नाही आहे. बॅटला बॅटच वापरतो. असे अनेक शब्द आहे इंग्रजीमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, तो शब्द वापरतो. जसा ग्लास आहे, ग्लास, GLASS ग्लास, त्याला पेला म्हणतात, पेला. परंतु आपण पेला कधी वापरत नाही, ग्लासला ग्लास म्हणतो. तसा बॅट शब्द आहे. हॅव आय अ बॅट, प्रश्नचिन्ह पाहिजे तर माझ्याजवळ बॅट आहे का? हॅवचा अर्थ काय आहे? जवळ आहे. आणि हॅजचा अर्थ सुद्धा जवळ आहे असा होतो. दुसरं वाक्य घेऊया. आता आय झालेलं आहे, पुन्हा दुसरा शब्द घेऊया. आता हॅव वी अ बॅट. हा बॅट शब्द बदलणार नाही. बॅट शब्द आपला कॉमन आहे. फक्त तुम्हाला आय, वी, यू, ही, सी, दे हे 6 शब्द नवीन येतील. बाकी शब्दामध्ये काही बदल होणार नाही, फक्त मराठीचा अर्थ बदलणार आहे थोडा. हॅव वी अ बॅट. वी म्हणजे आम्ही, आम्हाला, आमच्या, असा त्याचा मराठीचा अर्थ होतो. हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे, तरी परत सांगतो. वी म्हणजे आता आमच्या, आमच्या जवळ, आमच्या जवळ बॅट आहे का? हा झाला प्रश्न. पुढचा शब्द घेऊया आपण आता. हॅव यू अ बॅट. आता यूचा अर्थ सांगितलेला आहे. यूचा अर्थ तू किंवा तुम्ही, तुम्हाला, तुमच्या, असे वेगवेगळे अर्थ होतात ते यूचे. तुला, तुझ्या, तुझा, तुझी, असे सगळे अर्थ होतात यूचे. 2 अर्थ होतात. लहान असतील तर आपण तू, तुला असं म्हणतो. मोठ्या व्यक्तीशी तर तुम्ही म्हणतो, तुम्हाला म्हणतो, तुमच्या म्हणतो. हे लक्षात ठेवायचे अर्थ. त्याचे 2 अर्थ होतील. तुमच्या जवळ, तुमच्या जवळ बॅट आहे का? हा झाला एक मोठ्या व्यक्तीला बोलताना अर्थ. आता आपल्यापेक्षा लहान व्यक्तीशी, आपला मित्र असेल, आपले समवयस्क असतील, त्याला आपण तू किंवा तुझा, तुझी, तुझ्या असं म्हणतो. तर दुसरा अर्थ काय होईल? तुझ्या जवळ, तुझ्या जवळ बॅट आहे का? प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह लक्षात ठेवायचे. कालच्या होमवर्कमध्ये बऱ्याच लोकांनी, बऱ्याच मुलींनी, मुलांनी, अभ्यासू व्यक्तींनी काय केलेलं आहे, प्रश्नचिन्ह दिलेलं नाही आहे. आणि इथं काय अजून लक्षात ठेवा. आता ह्यावच सगळीकडे लागत नाही आहे. हे सुद्धा काही होमवर्कमध्ये चुका हल्ल्या आहेत. 1, 2, 3 याच्यामध्ये हॅव आलेले आहेत. आता पुढचे वाक्य घेऊया आपण. पुढचे 2 वाक्य पुढच्या पेजवर जाऊया.
4 नंबरचं वाक्य घेतो मी आता. हॅज ही अ बॅट. ही आणि शी, तो किंवा ती जेव्हा आपण बोलतो, मराठीत बोलतो, इंग्रजी बोलतो, तेव्हा त्याला ही किंवा शी असेल ते हॅज लागते. हे कायम लक्षात ठेवायचं. हे काय लागते, हा व्याकरणाचा भाग आहे, परंतु ग्रामर आपण शिकत नाही आहे. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, ग्रामरचा पार्ट आपण वर्षाच्या शेवटी शिकणार आहोत. आता आपल्याला इंग्रजी सहज बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, हा उद्देश आहे. हॅज ही अ बॅट, हीचा अर्थ काय होतो, तो, त्याला, त्याचा, त्याची, त्याचे, असे सगळे अर्थ होतात. याच्यामध्ये काय होईल, त्याच्याजवळ बॅट आहे का. हॅज लागलं, लक्षात ठेवा. 5वं वाक्य घेऊया आपण आता. हॅजच आहे वाक्य ते. हॅज शी अ बॅट. हे झालं प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क. हॅज शी अ बॅट. शीचा अर्थ काय होते, ती, तिला, तिचा, तिची, तिचे, असे सगळे अर्थ होतात. बऱ्याचदा आपण ही आणि शीचा अर्थ, ही म्हणजे तो आणि शी म्हणजे ती, एवढंच ऐकलेले असते आणि म्हणून आपल्याला वाक्य बनवताना बोलताना अडचण येते. हॅज शी अ बॅट, शी म्हणजे तिच्याजवळ बॅट आहे का. आणि 6वं वाक्य आहे दे. दे नाही येणार पहिल्यांदा, हॅव येणार आहे. हॅव दे अ बॅट. देचा अर्थ काय होते, ते किंवा त्यांना, त्यांच्या, ते, त्यांना, त्यांच्या, असे अर्थ होतात. मग इथे काय होईल, त्यांच्या जवळ बॅट आहे का. हे 6 वाक्य आपल्याला, 6 प्रकारचे आपल्याला वाक्य लिहिता आलं पाहिजे. शब्द घेतला बॅट एकच, एका बॅटवरून आपण 6 वेगवेगळ्या विविध प्रकारचे वाक्य आपल्याला बनवता आले पाहिजे, वाचता लिहिता बोलता आले पाहिजे. नाहीतर मग आपण फक्त आयतेच वाक्य बनवतो, दुसऱ्याबद्दल बोलता येत नाही. त्यासाठी असे सगळे प्रकार आपल्याला घ्यायचे आहे. आता तुम्हाला काही होमवर्क सुद्धा मी देतो. होमवर्क मध्ये तुम्ही काही नवीन शब्द घ्यायचे आहेत. तुम्ही घेऊ शकता इथं बॉल. माहिती तुम्हाला, बॉल माहित आहे. दुसरा शब्द घेऊ शकता तुम्ही, पाहू घ्या, डॉग घेऊ शकता तुम्ही, डॉग. कॅट घेऊ शकता. असं कोणताही शब्द घ्या जे तुमच्या घरी आहे, तुमच्या जवळ आहे, त्या वस्तूचं नाव, एखाद्या प्राण्याचं नाव, असे तुम्हाला शब्द कोणते वापरतात जे तुमच्याकडे आहे. पेन्सिल घ्या, तुम्हाला काही वाक्य मी सांगतो. समजा तुम्हाला पेन्सिल घ्यायचं असलं तर काय होईल, आय हॅव अ पेन्सिल. आय अ पेन्सिल म्हणजे माझ्या जवळ पेन्सिल आहे का. आता हा पेन्सिल शब्द घेतला, त्याची जर मी तुम्हाला 6 वाक्य बनवून दाखवतो. हॅव आय अ पेन्सिल, माझ्याजवळ पेन्सिल आहे का. हॅव वी अ पेन्सिल, तुमच्याजवळ पेन्सिल आहे का. हॅव यू अ पेन्सिल, तुमच्याजवळ पेन्सिल आहे काय. पहिले काय सांगितलं तुम्हाला, हॅव आय अ पेन्सिल म्हणजे माझ्याजवळ पेन्सिल आहे का, हा झाला प्रश्न. नंतर हॅव वी अ पेन्सिल म्हणजे आता आमच्याजवळ पेन्सिल आहे का. आणि हॅव यू अ पेन्सिल, तुमच्याजवळ पेन्सिल आहे का. हॅव हॅज ही अ पेन्सिल, त्याच्याजवळ पेन्सिल आहे का. हॅज शी अ पेन्सिल, तिच्याजवळ पेन्सिल आहे का. हॅव दे अ पेन्सिल, त्यांच्याकडे पेन्सिल आहे का. असे वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत. असे तुम्ही वाक्य बनवायचे. 4 शब्द दिले, याच्या व्यतिरिक्त तुम्ही बुक घेऊ शकता, बॅग घेऊ शकता, टेबल, फॅन, अशी कोणती वस्तूचं नाव घेऊ शकता आणि अनेक वाक्य लिहू शकता, बोलू शकता. तर आजचा क्लास संपण्यापूर्वी
जे कोणी या चॅनलला नवीन असते, त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी फक्त एकदा सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस केले म्हणजे तुमच्याकडे अशा नवनवीन व्हिडिओ त्याच्या नोटिफिकेशन आपोआप येतील. म्हणजे मला तुम्हाला लिंक शेअर करायची गरज पडणार नाही.